हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. काल आपण वॉवेल्सबद्दल इन्फॉर्मेशन पाहिलेली होती. त्यावेळेला मी थोडक्यात कॉन्सोनंट्सची सुद्धा इन्फॉर्मेशन सांगितलेली होती. आज आपण कॉन्सोनंट्सबद्दलच डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. बरं, त्यासाठी अगोदर रिव्हिजन म्हणून आपण पुन्हा सांगूयात की वॉवेल्स किती आहेत. तर देर आर 5 वॉवेल्स, म्हणजे द लेटर्स ए, E, I, O and U are called vowels and all the other letters are called consonants. मग ते अदर जे कॉन्सनंट्स आहेत ते कोणते आहेत बरं? तर बघूयात आपण. कॉन्सनंट्स आहेत B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y and Z. हे आपले झाले कॉन्सनंट्स. म्हणजे 26 लेटरमध्ये 5 लेटर्स आहेत ते आहेत वॉवेल्स आणि 21 आहेत ते आहेत कॉन्सनंट्स. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की वॉवेल्स कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. आपल्या फिंगर्सवरती तुम्ही AEIOU असं लिहून ॲज अ प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी बेस्ड आपण त्यांची रिव्हिजन घेऊ शकतो. कारण मुलांना ॲक्टिव्हिटी बेस्ड इन्फॉर्मेशन लगेच समजते. तर आपण आता एक्झाम्पलकडे वळूयात. म्हणजे एक्सरसाइज आहे सर्कल द कॉन्सनंट्स इन द वर्ड्स गिव्हन बिलो. आता इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत विथ स्पेलिंग्स आणि त्या स्पेलिंगमध्ये कॉन्सनंट्स जे असतील लेटर त्याला फक्त सर्कल करायचं आहे, वॉवेल्सला नाही. आपण काल काय पाहिलेलं होतं? वॉवेल्सला सर्कल करायचं होतं, कॉन्सनंटला नाही. पण आज त्याच्या अपोजिट कॉन्सनंटला आपल्याला सर्कल करायचं आहे, वॉवेल्सला नाही. तर आपण फर्स्ट इमेज बघूयात. फर्स्ट इमेज आहे की, पण ऑलरेडी इथे ॲज अ एक्झाम्पल म्हणून सोडवलेलंच आहे. KEY मध्ये ई हे लेटर आहे वॉवेल आणि K आणि Y हे आहेत कॉन्सनंट्स, म्हणून K आणि Y ला सर्कल केलेलं आहे. बरं, नेक्स्ट स्पेलिंग कोणतं आहे? पॉट, POT, पॉट. मग यामध्ये P हे कॉन्सनंट आहे आणि T हे कॉन्सनंट आहेत. आणि O ला सर्कल करायचा का? नाही, कारण O हे काय आहे? वॉवेल. येस. नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे जिप, ZIP. मग Z आणि P हे झाले कॉन्सोनंट्स. नेक्स्ट स्पेलिंग आहे सन, SUN. मग S आणि N हे झाले कॉन्सोनंट आणि U हे झालं वॉवेल. नेक्स्ट वन स्पेलिंग आहे JAM, जाम. मग J आणि लेटर M हे आहेत कॉन्सनंट्स आणि A हे लेटर कॉन्सनंट आहे का? नाही, ते आहे वॉवेल. नेक्स्ट वन स्पेलिंग आहे बस, BUS. मग या BUS मध्ये B आणि लेटर S हे आहेत कॉन्सनंट्स आणि U हे लेटर आहे वॉवेल. नेक्स्ट वन काऊ, COW. यामध्ये लेटर C आणि O हे आहेत कॉन्सनंट्स आणि C आणि W हे आहेत कॉन्सनंट्स आणि O हा आहे वॉवेल. नेक्स्ट वन स्पेलिंग आहे MAT, मॅट. मग यामध्ये M आणि T हे आहेत कॉन्सनंट्स आणि A हे लेटर आहे ते काय आहे? वॉवेल. नेक्स्ट वन स्पेलिंग आहे हिल, HILL. यामध्ये I हे लेटर आहे कॉन्सोनंट, वॉवेल. म्हणून आपण फक्त H आणि LL ला करणार आहोत सर्कल, I ला करणार नाही, कारण I जो आहे तो आहे वॉवेल. H आणि LL हे आहेत कॉन्सोनंट्स. नेक्स्ट स्पेलिंग आहे टेन, TEN. यामध्ये T आणि N हे 2 लेटर आहेत कॉन्सोनंट्स आणि E हे लेटर आहे वॉवेल. नेक्स्ट वन स्पेलिंग आहे
क्वीन, QUEEN. यामध्ये Q आणि N हे 2 लेटर आहेत कॉन्सोनंट्स आणि U आणि EE हे लेटर आहेत वॉवेल्स. आणि नेक्स्ट स्पेलिंग आहे वेस. यामध्ये V आणि S हे आहेत कॉन्सोनंट्स. A आणि E हे आहेत वॉवेल्स. नेक्स्ट वन स्पेलिंग आहे डोअर, DOOR. तर यामध्ये D आणि R हे आहेत कॉन्सोनंट्स आणि O म्हणजेच काय हे आहेत वॉवेल्स. नेक्स्ट वन स्पेलिंग आहे गूज. त्यामध्ये लेटर G आणि S फक्त हे 2 लेटर आहेत कॉन्सोनंट्स आणि O आणि E हे लेटर आहेत वॉवेल्स. नेक्स्ट वन स्पेलिंग आहे फॉक्स, FOX, फॉक्स. यामध्ये F आणि X हे आहेत कॉन्सोनंट्स आणि O हे आहे वॉवेल. नेक्स्ट वन स्पेलिंग आहे गेट, GATE. यामध्ये लेटर G आणि लेटर T हे आहेत कॉन्सोनंट्स आणि A आणि E हे आहेत वॉवेल्स. तर अशा पद्धतीने आपण फक्त कॉन्सोनंट्स जे आहेत त्यांना आपण सर्कल केलेला आहे आणि वॉवेल्सला सर्कल केलेला नाही. तर हे झालं आजच्या आपल्या कॉन्सोनंटच्या व्हिडिओबद्दल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या A to Z एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.